जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, काल आपण एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एक भाग बघितला. त्या भागामध्ये त्यांची थोडक्यामध्ये माहिती बघितली आणि त्यांचा हा जन्मोत्सव 396 म्हणजे आणखी 4 जन्मोत्सव यामध्ये ॲड झाले की महाराजांना 400 वर्ष होऊन जातात. तर हा 396वा त्यांचा जन्मोत्सव आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये साजरा केला जातो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने. तर कालच्या भागामध्ये आग्र्यावरून सुटका या भागापर्यंत आपण माहिती बघितली होती. आज राहिलेली माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ज्यावेळेस महाराज आग्र्यावरून निघाले त्यावेळेस महाराजाविषयी चर्चा सुरू झाली आग्र्याच्या ठिकाणी. आणि आग्र्याच्या ठिकाणी बादशाह औरंगजेबाशी चर्चा होत असताना अशी चर्चा झाली की छत्रपती शिवाजी महाराज हे काही साधेसुधे नाहीत. त्यांनी म्हणजे अगोदरच महाराज आग्र्याला येण्या अगोदरच बऱ्याचशा गोष्टी औरंगजेबाच्या कानावर येऊन गेल्या होत्या. जशा की 1664मध्ये 10 नोव्हेंबर 1664 या दिवशी छत्रपतींनी अफजल खानासारख्या बलाढ्य महापराक्रमी अशा आदिलशाहीच्या एका सरदाराला वध करून मारले वगैरे अशा. तसेच शाहिस्तेखानाने 3-3.5 वर्षे पुण्याच्या लाल महालामध्ये कशा पद्धतीने म्हणजे अत्याचार केला पुण्यातील लोकांवर, कसा त्या लोकांचा छळ केला, अशा म्हणजे बुद्धिमान शाहिस्तेखानाला सुद्धा छत्रपती शिवरायांनी कसा शह दिला, अशा अनेक गोष्टी औरंगजेबाच्या कानावर त्यावेळेस पोहोचल्या होत्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस सुरतेची पहिली लूट केली होती की जी 1664मध्ये जवळपास पहिली लूट केली होती, जी की शाहिस्तेखानाने नुकसान केलेलं पुण्याचं ते भरून काढण्यासाठी जो औरंगजेबाचा सरदार त्या ठिकाणी होता इनायत खान, तो छत्रपतीच्या धाकाने कसा पळून गेला, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यात आल्या. म्हणजे छत्रपती अचानक हल्ला करतात, आकाशातून येतात, हवेतून येतात किंवा पाण्यामधून येतात, किंवा मराठी लोकांना या मराठ्यांना जादू वगैरे असा प्रकार काहीतरी येतो, छत्रपतींना असा काहीतरी प्रकार येतो, अशी कल्पना औरंगजेबाच्या डोक्यामध्ये त्या काळामध्ये होऊन बसली होती. एवढेच नाही तर इंग्रज अधिकारी हॅरी या गव्हर्नरने गुजरातच्या एका पत्रामध्ये असा उल्लेख केला की छत्रपती हे हवेतून अचानक येतात आणि हल्ला करतात, अंधारामध्ये गडप होऊन जातात, त्यांना जादू वगैरे येते, त्यांच्याकडे उडण्याची शक्ती आहे, हवेमध्ये ते सहज उडू शकतात. आणि अशा अनेक कल्पना औरंगजेबाच्या कानापर्यंत महाराज आग्र्याला येण्यापूर्वीच पोहोचल्या होत्या. आणि त्यामुळे औरंगजेबाने आपल्या भोवती सिंहासनाच्या भोवती कमीत कमी 1000 लोकांचा घेर तयार केला होता, जेणेकरून शिवाजी महाराज आपल्यापर्यंत पोहोचू नये, आपल्या सिंहासनापर्यंत पोहोचू नये या धास्तीने त्यांनी ते असं संरक्षण कवर तयार केलं होतं 1000 लोकांचं. म्हणजे ही एक धास्ती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि ज्यावेळेस छत्रपती आग्र्यावरून सुटले त्यावेळेस खरोखर ती कल्पना सत्यात उतरल्याचा भास त्या ठिकाणी होऊ लागला की एवढा सगळा पहारा असताना ये शिवाजी गया तो गया कहाँ, आसमान खा गया या धरती निगल गई.
असा विचार त्या ठिकाणी त्या औरंगजेबाला निर्माण झाला आणि गेला कुठं हा माणूस. आणि मग प्रत्येक वेळेस तो विचार करायचा, एवढ्या मोठ्या अफजल खानाला जर ज्यांनी हजारो लोक मारले, हजारो निरापराध शेतकऱ्यांची पिकं नाश केलीत, ज्यांची उभं अन्न पीक नासाडलं, ज्याने हजारो हिंदू स्त्रियांना बाटवलं, देवधर्म बाटवले, अशा बलाढ्य शक्तिशाली जो लोखंडाची पहार वाकवणारा अफजल खान त्याचा नायनाट केला. म्हणजे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी जादू किंवा ह्यांच्यामध्ये अशी दैवी शक्ती आहे अशी कल्पना प्रत्येक वेळेस औरंगजेबाला होऊ लागली. आणि ज्यावेळेस महाराज स्वराज्यामध्ये परत आले त्यावेळेस औरंगजेबाच्या मनामध्ये ती धास्ती उत्पन्न झाली की खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये अशी काहीतरी दैवी शक्ती आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, स्वराज्यामध्ये परत आल्यानंतर काहीच दिवसांनी शंभूराजेसुद्धा राजगडावरती आले आणि नंतरच्या कालावधीमध्ये 3.5 ते 4 वर्षामध्ये छत्रपतींनी जे किल्ले औरंगजेबाला तहामध्ये दिले होते ते तर परत घेतलेच, ते 20 किल्ले, परंतु त्याबरोबर त्यांनी नवीन काही किल्ल्यांची बांधकामे केली आणि असे एकूण स्वराज्यामध्ये 350 किल्ले निर्माण केले. म्हणजे काही लढावून घेतले, काही हस्तगत केले, काही बांधकाम केले. अशा प्रकारचे 350 किल्ले त्यांनी नंतरच्या 3.5 ते 4 वर्षामध्ये म्हणजे 66 आणि 4 70 म्हणजे 1670 पर्यंत त्यांनी स्वराज्यामध्ये 350 किल्ले निर्माण केले. आणि या 350 किल्ल्याला एका लाईनीमध्ये जर उभा केली, ती भिंत जर समजा निर्माण केली 350 किल्ल्याची, तर चीनच्या वॉल ऑफ ती जी चीनची भिंत आहे त्या भिंतीपेक्षा या 350 किल्ल्याची लांबी हातभर शिल्लक असू शकते, भरू शकते. आणि म्हणूनच छत्रपतींना वारंवार मुजरा करावा वाटतो, अभिमान वाटतो महाराजांचा, की जे चीनसारख्या देशाला हजारो वर्ष भिंत बांधायला लागले, करोडो लोक त्या ठिकाणी मेल्या गेले आणि अब्जावधी रुपये चीनने त्या भिंतीमध्ये वाया घातला, ते फक्त आमच्या राजाने 25 वर्षाच्या काळामध्ये 25 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 350 किल्ल्याची उभारणी केली, 350 किल्ले स्वराज्यामध्ये निर्माण केले. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी बंधू आणि भगिनींनो, की स्त्रियांना आई म्हणून सन्मान देणारे जगातले पहिले राजे आतापर्यंत झालेल्या राजापैकी किंवा भविष्यात होणाऱ्या राजापैकी छत्रपती हे असे राजे आहेत ज्यांनी स्त्रीला आई म्हणून सन्मान दिला. मग ती कल्याणच्या सुभेदाराची पत्नी असो, सून असो, किंवा आदिलशहाच्या सरदाराची कुठली स्त्री असो, त्या प्रत्येक स्त्रीला त्यांनी मान दिलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाला राजे निघाले होते, स्वराज्य आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली. ज्यावेळेस शहाजी महाराज वारले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेतून परत येत असताना बेळगावच्या ईश्वर दत्त नावाचे राजे होते. आता इतिहासामध्ये त्यांचं नाव वेगळं असू शकतं किंवा काय असू शकतं. त्यांच्या पत्नी हे ईश्वर दत्त वारले आणि त्यांच्या पत्नी अय्यम्मा यांनी तो किल्ला लढवला. जवळपास 2 ते 3 महिने त्यांनी तो किल्ला लढवला. त्याच्यामध्ये शेवटी त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्या कैद होऊन महाराजासमोर आणण्यात आले. त्यावेळेस महाराजांचे सुखजी गायकवाड नावाचे सख्खे मेहुणे यांनी त्या अय्यम्मावर अतिप्रसंग केला
अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट ज्यावेळेस महाराजांना कळाली त्यावेळेस महाराजांनी सुखजी गायकवाड सख्खे मेहुणे असताना त्यांचे डोळे काढले. आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोप सिद्ध झाला, सत्य घटना निदर्शनास आली आणि त्यांनी आपल्या मेहुण्याचे डोळे काढून घेतले. त्या ठिकाणी त्यांनी गुन्हेगार म्हणून किंवा नातेवाईक म्हणून त्यांना माफ केले नाही, गुन्हेगार म्हणून त्यांना शिक्षा दिली. एक अपराधी म्हणून शिक्षा दिली, नातेवाईक म्हणून त्यांना माफ केले नाही. तर माझी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे आपल्या सर्वांच्या वतीने की जो गुन्हेगार आहे, जो शिक्षेस पात्र आहे, अशा लोकांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. कारण स्त्री ही अनेक नात्यामध्ये पुरुषाबरोबर वावरत आहे. कधी माता, कधी मावशी, कधी बहीण, कधी भावजाई, कधी मोठी भावजाई, कधी लहान भावजाई, कधी वहिनी, कधी मैत्रीण, कधी पत्नी, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नातं असतं. आणि त्याच नात्याचा आदर ठेवून प्रत्येकाने स्त्रीशी योग्य पद्धतीने वागणे गरजेचे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींनी अनेक स्त्रियांचा सन्मान वगैरे करून त्यांची चोळी बांगडी वगैरे देऊन सन्मान केलेला आहे. आणि अशा अनेक गोष्टी औरंगजेबापर्यंत गेल्यामुळे कधी त्या औरंगजेबाला छत्रपतीचा आदरही वाटायचा की स्त्रियाबद्दल त्या राजाची आपुलकी किती आहे, आदरही वाटायचा, सन्मानही करावा वाटायचा. आणि कधीकधी अत्याचारी बुद्धी ज्यावेळेस त्याच्यामध्ये उत्पन्न व्हायची त्यावेळेस शिवाजी महाराजांचा त्यांना औरंगजेबाला रागसुद्धा यायचा. अशा अनेक गोष्टी मी मागच्याच भागामध्ये सांगितले की वर्णन करावं तरी ते अपुरं आहे. मी काय म्हणतो, एक वेळेस समुद्रातलं पाणी मोजलं जाईल, आकाशातले तारे मोजले जातील, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथांचा भांडार परिपूर्ण सांगितल्या जाणार नाही, त्याचं वर्णन पूर्णरित्या होणार नाही या कथांचं. अशा अवीट, पराक्रमी आणि उत्साह निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत. भविष्यामध्ये याला जे काही विदेशी असतील किंवा जे डावे पक्षाचे लोक असतील किंवा उजव्या पक्षाचे लोक असतील जे छत्रपतींना मानत नाहीत ते ह्या गोष्टीला मिथक म्हणतील, हे काल्पनिक म्हणतील, या सर्वच्या सर्व गोष्टी काल्पनिक सांगतील. तर बंधू आणि भगिनींनो, हे काल्पनिक नसून सत्य घटना आहे. आजही तुम्हाला सांगतो, सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यामध्ये 350 किल्ले छत्रपतीचे अस्तित्व सांगते. आणि या छत्रपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेला हा लढा अविरतपणे त्यांनी स्वराज्यामध्ये चालू ठेवला होता. त्यांच्यानंतरही त्यांच्या पूर्वजांनी चालू ठेवला होता. या ठिकाणी त्यांनी कुठल्याही जातीचा भेदभाव केलेला नाही. प्रत्येक माणसामध्ये गुण काय बघितले, कला, गुण, त्याचा पराक्रम, या सर्व गोष्टी बघून त्यांनी त्या प्रत्येक व्यक्तीला जवळ केलं आणि त्याला नाव दिले 12 मावळ किंवा मराठा. फक्त एकच जात, ती फक्त मराठा. मग तो कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही समाजाचा असो, फक्त मराठा. परंतु छत्रपतीच्या नंतर या ठिकाणी जातीभेद इंग्रज आल्यानंतर सुरू झाला. पण हा इतिहास इंग्रजांनी मिटवण्याचा प्रयत्न केला हे कोणाच्याच लक्षात येत नाही. कारण ज्यांनी महाराष्ट्रातला प्रत्येक समाजातला, प्रत्येक पंथातला माणूस जवळ केला, त्या माणसावर प्रेम केलं, स्वराज्य निर्माण करून स्वराज्यावर प्रेम करायला लावलं, अशा महान व्यक्तीला आपण विसरत चाललो आहोत. जाती धर्मामध्ये, पंथामध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहोत. ही जी आपण चूक करत आहोत
ही फार मोठी चूक आहे. ज्यांनी फक्त हिंदूंसाठी मराठा या नावाखाली एकत्रीकरण केलं. महाराष्ट्रामध्ये राहणारा, भारतामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा हिंदू आणि मराठाच आहे असं त्यांनी त्यावेळेस म्हणजे एक त्यांनी काय केलं की आत्मीयता निर्माण केली, एकता निर्माण केली आणि या एकतेच्या बळावर पूर्ण भारताच्या आट अटकपासून तर कटकपर्यंत राज्य निर्माण करायचं स्वप्न त्यांचं होतं आणि ते स्वप्न भविष्यामध्ये थोरल्या बाजीरावांनी केलं. आता योगाच्या गोष्टी आहेत, ती गोष्ट वेगळी आहे, परंतु जे स्वप्न छत्रपतींनी बघितलं होतं ते स्वप्न त्यांना पूर्ण करता आलं नाही, ते थोरल्या बाजीरावांनी केलं. तोही इतिहास आपण बघू, काही हरकत नाही. आणि आणखी एक महत्त्वाची आणि सर्वात विशेष म्हणजे या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा भाग म्हणजे छत्रपतींनी 350 किल्ले उभारलेत फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी. स्वतःसाठी एकही राजवाडा बांधलेला नाही, एकही राजमहल बांधलेला नाही, कुठला स्वतःसाठी राजवैभव निर्माण केलेलं नाही. स्वराज्याचा अभिषेक करून घेतला ही गोष्ट सर्वसामान्य जनतेसाठी, की आपल्या सर्वसामान्य जनतेला एक हक्काचा राजा असावा, त्या लोकांना अडीअडचणी समजून घेणारा, सांगणारा, माहिती जाणून घेणारा एक हक्काचा राजा असावा म्हणून त्यांनी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक करून घेतला ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांनी कुठेही 350 किल्ल्यामध्ये राजवाडा बांधलेला नाही, राजमहल बांधलेला नाही. इतर राजांनी तुम्ही बघा, काही ठिकाणी मोठमोठाले राजस्थानमध्ये असतील, दिल्ली वगैरे या ठिकाणी असतील, अनेक राजवाडे, राजमहल बांधण्यात आलेले आहेत. परंतु छत्रपतींनी अशा कुठल्याही प्रकारचा राजवाडा, राजमहल बांधलेला नाही. फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेचा हित, रयतेचं हित हे लक्षात ठेवूनच त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही कुठला इतिहास बघा, इतिहासामध्ये सर्वसामान्य जनतेची हानी होते, त्यांचंच नुकसान होतं. गरीब शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी होते, गुराढोरांची नासाडी होते, सर्वसामान्य माणूस भरडला जातो. आणि या सर्व गोष्टीपासून सर्वसामान्य जनतेला संरक्षण मिळावं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून राजांनी प्रत्येक शेतकऱ्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला त्यांनी नुकसान भरपाई त्यांच्या खजिन्यातून दिली. राज खजिन्यातून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी नुकसान भरपाई दिली असं बखरीमध्ये लिहिलेलं आहे. काही इतिहासकारांनी सुद्धा लिहिलेलं आहे. मी सांगतोय म्हणून त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. म्हणजे तुम्ही वाचन करा. जोपर्यंत तुम्ही महाराजांचा इतिहास वाचणार नाहीत, काही बखरीकार आहेत त्यांच्या काळातले, त्यांचे समकालीन जे इतिहासकार आहेत, बखरीकार आहेत, त्यांचा इतिहास वाचा, त्यांच्या बखरी वाचा. त्यांनी त्या काळामध्ये लिहिलेल्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत, ज्या माझ्याच्याने परिपूर्ण सांगितल्या जाऊ शकत नाहीत. अशा अनेक गोष्टी, बारीक सारीक गोष्टीचं वर्णन त्या ठिकाणी त्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याचं वाचन करा. माझे फक्त कार्य काय आहे की बाबा ते विखुरलेली जी काही पानं आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची. आता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राची किनारपट्टी ही 750 किलोमीटरची आहे. आता तुम्ही प्रत्यक्ष मोजा, मी सांगतोय म्हणून तुम्ही ती मान्य करू नका. पूर्ण महाराष्ट्राची किनारपट्टी ही 750 किलोमीटरची आहे. आणि या किनारपट्टीवरून समुद्रामार्गे महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या अस्मितेला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांनी जिंजीसारखे, सिंधुदुर्गसारखे, जयदुर्गसारखे अनेक किल्ले समुद्राच्या पाण्यामध्ये काठावरती उभा केलेत. आणि
त्या किल्ल्याच्या साह्याने स्वराज्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. जर जमिनीवरून शत्रू आला तर बाकीचे किल्ले आहेत, परंतु समुद्र किनाऱ्यावरून सिंधुदुर्गसारखे, विजयदुर्गसारखे किल्ले गरजेचे आहेत, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या किल्ल्याची निर्मिती केली. आणि 750 किलोमीटरचा हा समुद्र किनारपट्टीचा भाग त्यांनी सुरक्षित करून ठेवला. म्हणजे महाराज एवढे दूरदृष्टी होते की यदाकदाचित पाण्यातून जर शत्रू आला तर त्याचासुद्धा आपण काय करू शकतो, पाठपुरावा करू शकतो, त्याला प्रतिकार करू शकतो. आणि एवढ्यावरच नाही, त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवले. इंग्रजांची अनेक जहाजे, मोठमोठाली गलबतं, पोर्तुगीजांची गलबतं त्यांनी त्या काळामध्ये युद्ध करून आपल्या छोट्या छोट्या होड्यामधून त्यांनी त्यांचा प्रतिकार केला. इंग्रजांना आणि पोर्तुगीजांना त्या ठिकाणी नामोहरण केलेले. म्हणजे हा इतिहास सांगतो, मी सांगत नाही, तुम्ही त्या काळच्या बखरी वाचा. आणि अनेक लढ्या बऱ्याचशा अशा आहेत की ज्या न करताच त्यांनी ते युद्ध संपवले आहेत. अशा बारीक सारीक गोष्टीसुद्धा इतिहासामध्ये नमूद आहेत, जेणेकरून तुम्ही त्या बघायला हरकत नाही. आणि आज महाराजांची 396वी हा जन्मोत्सव प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. त्या ठिकाणी आपण वेळ प्रसंगी ज्या ठिकाणी आपल्याला वेळ मिळेल त्या ठिकाणी आपण वेळेनुसार उपस्थित राहावं, तो उत्सव बघावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आजच्या या शिवजन्मोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराजांना परत एकदा त्रिवार मुजरा. धन्यवाद.